नमस्कार. आज आपण पिलांचे संगोपन, तुम्ही पाहू शकता पिलांचे संगोपन याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि आज आपला 4था दिवस आहे. मागील जे 3 व्हिडिओ आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत, तुम्ही पाहू शकता. आज हा आपला 4था दिवस आहे आणि पिलांचे संगोपन आज हा मुद्दा आपण घेतलेला आहे आणि हा मुद्दा एवढा महत्त्वाचा आहे. या मुद्द्याशिवाय आपली शेळीपालनाची गाडी चालत नाही. एक लक्षात ठेवा, या मुद्द्याशिवाय आपली शेळीपालनाची गाडी चालतच नाही. कारण पिलांचे संगोपन हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपली शेळी वर्षातून 2दा येते, म्हणजे 2दा ते जन्मते बरं का. आणि महत्त्वाचं म्हणजे 2दा यायल्याच्या नंतर त्याच्या पिलाचे संगोपन आपल्याला करता यायला पाहिजे, नाही तर फटाफट सर्व पिल्ले मिळतील. सर्वच्या सर्व पिल्ले तुमचे मरतील बरं का. मृत्यू खूप मोर्टॅलिटी खूप महत्त्वाची बरं का. आपण यावरच आपला खास व्यवसाय आहे. पिलांच्या संगोपनावरच आपला व्यवसाय आहे. हेच पिल्ले मोठे होतील आणि मोठे झाल्यानंतर आपण त्यांना ईद मार्केट, ईदसाठी, मग नंतर कटिंग मार्केटसाठी, मग नंतर वेगवेगळ्या प्रकारसाठी आपण त्यांना विकू शकतो. हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा महत्त्वाचा मुद्दा आज मी क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. तर आपण सुरुवात करूया. तर शेळी यायल्याच्या नंतर, शेळी जन्मल्याच्या नंतर जो पिले असतात समजा, तर त्यांची काळजी समजा शेळी जन्मल्याच्या नंतर त्यांना आहे ना, ते पिले बाहेर आल्याच्या नंतर त्यांना सर्व एकदम मऊ कपड्याने पुसून घ्यावे. पिलांना मऊ कपड्याने पुसून घ्यावे अगोदर आणि मग नंतर एका स्वच्छ ठिकाणी, म्हणजे झाडून झुडून एकदम स्वच्छ ठिकाणी आणि खाली तरी गोणी काहीतरी आतरून त्याच्यावर त्याला ठेवावे. असंच एकदम म्हणजे गबाळ पाणी असं कुठेही पिलांना ठेवू नये. हे महत्त्वाचं आहे बरं का. कारण त्याची जी समजा ती शेळीच्या पोटातून बाहेर आलेली असतात, त्यांची जी नाळ असते पोटातली नाळ, पोटातल्या नाळाला त्याच्यामधून जंतू मध्ये शिरू शकतं बरं का. ध्यानात ठेवा एवढं. पोटातल्या नाळेतून आपलं जंतू मध्ये शिरू शकतात. त्यामुळे त्याला आहे ना एकदम म्हणजे स्वच्छ कपड्याने, मऊ कपड्याने त्यांना पुसून घ्या आणि थोडंसं गरम पाणी केलं आणि त्याने जरी पुसलं तरी खूप चांगलं आहे बरं का. शेळीला पण स्वच्छ करून घ्यायचं, पिलांना पण स्वच्छ करून घ्यायचं. मग नंतर 10-15 मिनिटं म्हणजे अर्धा तासाने असो, मग नंतर त्यांना पाजून घ्यायचं. म्हणजे अगोदर आहे ना शेळीचं जी कास असते त्याला अगोदर आहे ना थोडंसं नॉर्मली आहे ना डायरेक्ट नाही पाजवायची. कासेला अगोदर गरम पाण्याने धुवायचं. मग नंतर त्याचं थोडंसं एकदम नॉर्मली असं दूध म्हणजे चिक जे असते ना नॉर्मली, ते खाली नाही सांडवायचं. कारण त्याच्यामध्ये पण जंतू असते बरं का आणि हेच जंतू आपल्या पिल्लांना मारू शकतात. त्यासाठी ते अगोदरचे जे आपले एकदम जी कास असते एकदम, आणि कासेच्या खाली एकदम काही भरपूर दिवसाचं आपण त्याच्यामधून दूध काढलेलं नसतो. त्यामुळे ते जे आहे ना तिथं जंतू असतात. त्यामुळे थोडंसं नॉर्मली आपल्या असं हातावर घ्या, नाहीतर मग नंतर एखाद्या वाटीमध्ये घ्या आणि ते बाजूला फेकून द्या, बाजूला जाऊन. खूप महत्वाचं आहे. आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी असो, अर्धा तासाने असो, मग त्यानंतर थोडंसं नॉर्मली पाजा बरं का. जास्त पाजू नका. जास्त पाजल्याने पण मरतूक होते बरं का. पण मरतूक कशी होते? जास्त पाजल्याने पहिला दिवस आहे त्याचा. कमी जर पाजलं तर तो मरणार नाही. पण जास्त जर पाजलं तर ते 90%, 70 ते 80% ते जाण्याचं प्रमाण असते. कारण त्याला संडास लागणार, मग नंतर ते बिमार पडणार. पहिल्या दिवसाचा, दुसऱ्या दिवसाचा असते. त्यामुळं जास्त पाजल्यामुळं काय होते माहिती आहे का, कार्यक्रम असतो डायरेक्ट. त्यामुळे थोडंसं कमी पाजल्यानं काहीच होणार नाही त्याला. त्याला थोडीशी काळजी घ्या. त्याची थोडीशी खूप महत्वाचं आहे काळजी घेणं. म्हणजे त्याला संध्याकाळच्या टायमाला, थांबा एक मिनिट, संध्याकाळच्या टायमाला समजा आता पावसाळ्यात जर दिवस असले समजा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये थोडंसं त्यांना पावसापासून वाचून ठेवा. पावसाच्या पाण्यापासून जे वरून जे पाणी पडते ना ते त्याच्यापासून वाचून ठेवायचा प्रयत्न करा. म्हणजे जेणेकरून ते भिगू नये. भिगल्याच्या नंतर ते सर्दी सगळे होणार आणि ते मरणार. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण खूप महत्वाचा आहे. ज्यांना पाहायचे असेल ते पाहू शकता आणि ज्यांना नाही पाहायचे ते नका पाहू, काहीच अडचण नाही बरं का. खूप महत्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळं थोडासा मोठा होईल. पण ज्यांना पाहायचं आहे, ज्यांना खरंच शेळी पालन करायचं आहे ना, ते पाहू शकता. नाही तर मग काही गरज नाही पाहायची. तर आपण कुठं होतो मुद्द्यावर, बरं आपलं पावसाच्या पाण्याचा
पावसाच्या पाण्याचं खूप त्याच्यावरती म्हणजे असं म्हणजे पडू देऊ नका. त्यांना थोडंसं एकदम सुक्या जागेवर ठेवा. पावसाळ्यामध्ये खूप हे बघा, उन्हाळ्यामध्ये काहीच अडचण येत नाही. पण पावसाळ्यामध्ये अडचण खूप येते. पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. हे 2च ऋतू आहेत, की हे आपल्याला पिल्लांना अडचण देऊ शकतात. म्हणजे उन्हाळ्यामध्ये काही एवढं अडचण येत नाही. तर पावसाळ्यात घ्यायची काळजी, फक्त पावसाच्या पाण्यापासून त्यांना वाचून ठेवा. पावसाच्या पाण्यापासून त्यांना वाचवा आणि एकदम आपली पावसाच्या पाण्यापासून आपली जागा भिजणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर मग नंतर शेळी पण बिमार पडणार आणि आपले हे पिल्ले पण बिमार पडणार. आपल्या पिल्लांना फक्त 3 ते 4 दिवस हे महत्वाचे असतात सांभाळायचे. मग त्यानंतर जे आहे ना, त्यांना सांभाळायची गरजच नाही. ते आपोआप त्यांचं हे त्यांना सांभाळायची गरज नाही. मग ते आपोआप त्यांचं मस्त खेळतात, रमतात, काही अडचण नाही. ते पिल्लाचे म्हणजे आईचे दूध आपोआप पितात बरं का, हे लक्षात ठेवा. काय कमेंट येतात राव. तर हे झाले आपले पावसाळ्याचे दिवस. आता आपण हिवाळ्याचे दिवस, थंडीचे दिवस आहेत. यामध्ये मित्रांनो खूप गरज असते आपल्याला त्यांना, म्हणजे जे लहान पिल्ले असतात त्यांना थंडी खूप वाजते. त्यांना आसरा खूप महत्वाचा आहे. जास्तीत जास्त त्यांना थंडी वाजल्यामुळे सुद्धा पिल्लांची मृत्यू होते बरं का, हे लक्षात ठेवा. थंडी वाजल्यामुळे पण पिल्लांची मृत्यू होते. त्यासाठी थंडीची म्हणजे ती पण काळजी घ्या. त्यासाठी एखादा हीटर आणा. म्हणजे आता मी एक हीटर आणलेलं तुम्हाला दाखवलं असतं बघा. एक मिनिट चालू ठेवा. हा बघा, हा हीटर मी आणलेला आहे. बघा तुम्ही पाहू शकता, हा हीटर आहे. बाजारात एकदम म्हणजे स्वस्त दरात आपल्याला उपलब्ध होते. जास्त पैशाचा पण नाही, कमीत कमी पैशाचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता बघा, हा हीटर आहे तो. बघा याचं नाव काय माहिती आहे का? बघा अपर्णा नाव आहे याचा, अपर्णा. आणि मग नंतर त्याला 2 स्विच दिलेले आहेत. तुम्ही पाहू शकता 2 स्विच दिलेले आहे. आणि हा स्विच जो आहे बघा, तुम्ही पाहू शकता हे बघा. आता हा असा बंद आहे हा गोलवर. आणि मग नंतर हा फॅन चालू झालेला आहे बरं का. फॅन म्हणजे थंडी हवा मारते. तर उन्हाळ्यात सुद्धा आपल्याला याची खूप गरज आहे, कारण उन्हाळ्यात खूप गरमी असते. त्यामुळे आपण फॅन चालू करू शकतो याचा बरं का. आणि मग नंतर आता आपण 1 नंबरवर जर आणलं तर हे हीटर चालू झालेलं आहे बरं का. आता याचं तापमान कमी असते 1 नंबरवर, आणि 2 नंबरवर आपण जर केलं तर याचं तापमान वाढते. म्हणजे जास्तीत जास्त याचं तापमान असते, म्हणजे जास्तीत जास्त ते गरम हीट मारते बरं का. आणि हे जे आहेत हे फॅन आहेत. म्हणजे हे तुम्ही पाहू शकता, हे फॅन आहेत. म्हणजे याचं आपण कमी जास्त आपण म्हणजे हवा फ्लो करू शकतो. म्हणजे याने आपण कमी जास्त हवा करू शकतो. आपल्याला हवा जास्त मारायची की कमी मारायची हे खूप महत्वाचं आहे. गरम हवा असते. थोडंसं 1 नंबरवर चालू ठेवायचं, 2 नंबरवर चालवायचं नाही, कारण पिलांचे केसच जळतील. मग एवढं पॉवर असते याच्यामध्ये बरं का. हा खूप महत्वाचा आहे. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण फॅन पण चालू करू शकतो. हा खूप महत्वाचा आहे. पावसाळ्यात, हिवाळ्यात, उन्हाळ्यात तिघी ऋतूमध्ये आहे. आणि हे फक्त शेळ्यासाठी नाही, मी तर शेळ्यासाठी आणलेलं आहे. हे आपल्यासाठी पण खूप काम महत्वाचं आहे. म्हणजे आपण आपल्या घरामध्ये पण हा हीटर लावू शकतो. थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला एवढी थंडी वाजते की विचारायचं कामच नाही. त्यावेळेस हे आपण हीटर लावलं, टेन्शनच नाही. आपल्या लहान बाळाला पण सर्दी होत नाही, खोकला होत नाही, काहीच नाही बरं का. बरं, हे ठेवतो आता. तर आपण येऊया आपल्या मुद्द्यावर. महत्वाचा मुद्दा होता. आणि एक मिनिट, आपले पिल्ले समजा 2-3 महिन्यात झाले तर त्यानंतर आपण त्यांना 1 महिन्यानंतर ते चरायला लागतात. म्हणजे काहीतरी पाले वगैरे खायला लागतात. काहीच अडचण नाही त्यांना. महिन्यापर्यंत सांभाळावं लागते त्यांना. आणि 8 ते 10 दिवस आपल्याला हाताने धरून त्यांना आपल्याला दूध पाजवावं लागते. लहान पिल्ले असतात त्यामुळे त्यांना दूध पिता येत नाही. जास्तीत जास्त काळजी घेत जा. म्हणजे कपडे म्हणजे आपले त्यांना कपडे नाही,
जास्तीत जास्त त्यांची काळजी घेत जा. त्यांना कोरड्या जागेवर त्यांना ठेवायचा प्रयत्न करा आणि त्यांना पावसाच्या पाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करा. खूप महत्त्वाचं आहे. आणि हिवाळ्यात त्यांना हीटर वगैरे लावा. हीटरची खूप गरज असते, कारण थंडीमुळे पण पिलांची मरतूक होते. याच्यावरच आपला सर्व काही व्यवसाय आपला चालणार आहे. आपले पिल्ले मोठे होतील. मोठे झाल्याच्या नंतर आपण 8-10 महिन्याचे झाल्याच्या नंतर आपण त्यांना बाजारात नेऊन विकणार आहात, नाहीतर बकरी ईदला विकणार आहोत. मग नंतर हे झालं तर हेच नाही बरं का, हे आता एकदम नॉर्मल होतं. ते आपण तर एक म्हणजे आपण ते लहानपणापासून त्यांची सुरुवात केलेली. समजा आपण 8-10 दिवस कसे सांभाळायचे, आता 2-3 महिन्याचे झाले त्यानंतर कसे सांभाळायचे, कारण बरेचशा प्रकारचे आपल्याला रोगराई असते. त्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला लस ही खूप महत्त्वाची असते बरं का. लस खूप महत्त्वाची असते आणि लस देण्याचा त्यांना प्रयत्न करा. 2-3 महिन्याचं झालं की त्यांना अगोदर लस टोचवा. खूप महत्त्वाचं आहे बरं का, कारण त्यानंतर आपण म्हणतो की नाही आपले पिल्ले तंदुरुस्त आहेत. तंदुरुस्त मी काय म्हणतो तुम्हाला, तंदुरुस्त असो काही असो, लस जर नाही दिली तर कार्यक्रमच वाजणार. म्हणजे एवढं पण नाही, मी असं म्हणजे हेच म्हणत नाही की कार्यक्रम त्याचा वाजणारच लस दिली नाही तर. असे पण काही पिल्ले असतात की त्यांना लसची पण गरज नसते. पण काही काही पिल्ले जे असतात, आपण कधी बंदिस्त शेळीपालन करतो, अर्ध बंदिस्त करतो, फिरस्ती करतो. फिरस्ती शेळ्यांना एवढं जास्त करून काही बिमारी होत नाही. पण बंदिस्त जे शेळीपालन करतात त्यासाठी त्यांना लसची खूप गरज असते, कारण त्यांना ते एका जागेवर राहतात. ते त्यांना जरी मोकळ्या जागेवर सोडलेले असतात, पण ते आपल्या फिरस्ती शेळ्यासारखं ते फिरून येत नाही. असं रानावनातून फिरून येत नाही. ते एका जागेवर वाड्यामध्ये त्यांना सोडतात, त्यातून त्याच जागेवर जातात जिथं आहे तिथं. त्यासाठी त्यांना लसची खूप गरज असते. आणि आपल्या शेळ्या फिरस्ती शेळी असो, बंदिस्त असो, कोणतीही शेळी पालन असो, लस देणं हे खूप महत्त्वाचं आहे. PPRचा लस द्या, मग FMD द्या, TT द्या, टिस्नेट चॉकलेट, PPR, एस्टाडेट, रुमिन्स. मग नंतर 5-6 प्रकारचे ज्या लसी आहेत हे खूप महत्त्वाचे आहे. हे लसी त्यांना टोचायचा प्रयत्न करा. जसे त्यांचा पण एक सीझन असते, सीझननुसार त्या FMD, जसे की पावसाळ्याला चालू झाला की म्हणजे आपले नवीन नवीन फुटवे येतात आपल्या झाडांना, तर ते खाल्ल्याच्या नंतर त्यांना तोंडाचा आजार होतो. FMD म्हणजे फूट अँड माउथ, पायाचा आणि याचा आजार होतो. म्हणजे पावसाळा चालू झाला की म्हणजे आपले त्यांचे पाय जे आहेत ते चिखलामध्ये पडतात, त्यामुळे त्यांचे खुरं वगैरे खराब होतात. FMD हा लस खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच असतो. आणि PPR आहे ना, PPR एवढा खतरनाक आजार आहे. सर्व गोटा एकदम म्हणजे शेडच्या शेड सर्व शेळ्या मारून टाकतो, डायरेक्ट खतमच करून टाकतो. एखादी वाचली तर वाचली, नाही तर मग सर्वच खतम. PPR एवढा खतरनाक असे वर्षातून एकदा द्यावा लागते. त्याच्यात तसं 3 वर्षाचा कालावधी आहे, पण आपल्याला वर्षातून एकदा त्यांना लस द्यायचा. PPR हे खूप महत्त्वाचं आहे बरं का, हे लक्षात ठेवा. PPR लस, कारण ही लस खूप भयानक आहे. या लसमुळे जे आहे ना, जेवढा पण किती का 100 शेळ्याचा गोटा असो, 200 शेळ्याचा गोटा असो, एकदम सपाटच करून टाकते. एकदम थोडे वाचले तर वाचले त्याच्यामधून. त्यासाठी आणि याचं लक्षणे काय आहेत खूप महत्त्वाचं आहे. हे लक्षणे काय आहेत, ते लक्षणे खूप महत्त्वाचे असते. तर याविषयी बोलूया आपण. लक्षणे म्हणजे जे PPRचे लक्षणे आहेत, आपल्या शेळ्यांना आहे ना एकदम बुळकण, म्हणजे त्यांना एकदम आपल्या सोप्या भाषेत म्हटल्यावर हगवण लागतं. हगवण म्हणजे एकदम ते पातळ संडास करतात, एकदम पातळ, म्हणजे जास्त एकदम म्हणजे पिचकारीवाणीच ही त्याचं लक्षण आहे. एकदम पातळ संडास करते शेळी, कारण ते मेंगण्यात येतात. तसं मग मेघण्याचा संडास करतात ते, पण जेव्हा ते पातळ संडास करतात तसं ओळखून घ्यायचं की याला PPR झालेला आहे. तर लवकरात लवकर PPRची लस आणि मग नंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांना काहीतरी उपचार लवकरात लवकर करा. नाही तर मग माझी एक शेळी मेली होती बरं का. मी असं नाही का बरं का, आपण PPRचं लस दिली त्यानंतर आपली शेळी मरणार नाही असं काही नाही. मी PPRची लस दिली होती तरी पण माझी शेळी मेलेली आहे. मरतातच, तसं काय नाही.
TPR लस दिल्याच्या नंतर सुद्धा मरतात. त्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. तर आपण आज हा मुद्दा आपण क्लिअर केलेला आहे, पिलांचे संगोपन. आता याच्यामध्ये तुम्हाला मी काही असं टायटल वगैरे काही लिहिलेलं नाही. जे महत्त्वाचं आहे ते लिहून टाकलेलं आहे. आणि हा आपला 4था दिवस होता. पिलांच्या संगोपनाशी आपण चर्चा केलेली आहोत. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत जा आणि 5वा व्हिडिओ आपण टाकूया. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय महाराष्ट्र.